लग्नानंतरचे प्रेम मराठी कथा। एका छोट्याशा गावात रमेश आणि प्रिया नावाचे एक तरुण जोडपे राहत होते। त्यांचे लग्न जुळले होते आणि प्रियाचे वजन जास्त असल्याने रमेश सुरुवातीला पत्नीच्या दिसण्याने निराश झाला होता। रमेश एक देखणा माणूस होता आणि त्याला विश्वास होता की तो एका सुंदर पत्नीला पात्र आहे। तो अनेकदा प्रियाच्या आकाराची चेष्टा करायचा आणि तिच्या घरातल्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करायचा। इतकं सगळं असूनही प्रियाने तिच्या पतीबद्दल कधीही तक्रार किंवा कटुता व्यक्त केली नाही। ती शांत राहिली आणि रमेशची काळजी घेत राहिली, त्याचे आवडते जेवण बनवत राहिली आणि घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहील याची काळजी घेत असे। तिचा दयाळू आणि सौम्य स्वभाव शेजाऱ्यांच्या लक्षात आला नाही, ज्यांनी तिच्या संयम आणि प्रेमळ वागण्याबद्दल तिचे कौतुक केले। एके दिवशी रमेशचे मित्र त्यांच्या घरी पार्टीसाठी आले। प्रियाने घर सजवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यासाठी किती मेहनत घेतली हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले। त्यांनी तिची स्तुती केली आणि रमेशला सांगितले की इतकी प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी मिळाल्याने तो किती भाग्यवान आहे। जसजसा वेळ निघून गेला तसतसे रमेश आणि प्रियाचे प्रेम अधिक घट्ट होत गेले। ते त्यांच्या प्रेमळ नातेसंबंधासाठी चर्चेत आले आणि त्यांची कहाणी अनेक तरुण जोडप्यांसाठी प्रेरणादायी ठरली। रमेशच्या लक्षात आले की लग्नात फक्त शारीरिक दिसणेच महत्त्वाचे नसते, त्याच्या पत्नीकडे असलेले आंतरिक सौंदर्य आणि दयाळूपणा हे महत्त्वाचे होते। सरतेशेवटी रमेश आणि प्रिया हे सदैव आनंदाने जगले। त्यांनी सिद्ध केले की लग्नानंतरचे प्रेम शक्य आहे आणि खरे प्रेम केवळ शारीरिक स्वरूपापुरते मर्यादित नसते। त्यांचे प्रेम वाढत असताना रमेशने त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करण्याचे ठरवले। तो रोज संध्याकाळी प्रियासोबत फिरायला जाऊ लागला आणि तिला काही हलक्या व्यायामात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करू लागला। एकत्र ते एक निरोगी जीवनशैली जगू लागले, ज्यामुळे प्रियाचे वजन कमी होण्यास मदतच झाली नाही तर ते एकमेकांच्या जवळ आले। रमेशलाही प्रियाच्या इतर गुणांची प्रशंसा होऊ लागली, जसे की तिची बुद्धिमत्ता आणि तिची विनोदबुद्धी। तिला तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद वाटला आणि ती काहीही असली तरी ती नेहमी त्याला साथ देण्यासाठी तिथे असते हे त्याला आवडले। दुसरीकडे प्रिया आपल्या पतीच्या वागण्यातील बदल पाहून आनंदी होती। तिला प्रेम आणि कौतुक वाटले, ज्याने तिला स्वतः असण्याचा आत्मविश्वास दिला। तिने अधिक वेशभूषा करायला सुरुवात केली आणि तिच्या दिसण्यात जास्त रस घेतला। रमेशला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला चांगले वाटण्यासाठी। जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे रमेश आणि प्रिया समाजात अधिक रमले। त्यांनी स्थानिक धर्मादाय संस्थांमध्ये स्वयंसेवा केली आणि कमी भाग्यवानांना मदत केली। त्यांची दयाळुता आणि औदार्य संसर्गजन्य होते आणि लवकरच अधिकाधिक लोक त्यांचे अनुकरण करू लागले। एके दिवशी रमेशला त्याच्या एका मैत्रिणीने संपर्क केला, ज्याला त्याच्या लग्नात अडचणी येत होत्या। त्याच्या मित्राने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला सांगितले की त्याला आपल्या पत्नीचे स्वरूप स्वीकारण्यास त्रास होत आहे। रमेशने त्याचा स्वतःचा अनुभव त्याच्या मित्रासोबत शेअर केला आणि त्याला शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे पाहण्याचा आणि पत्नीच्या आंतरिक सौंदर्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला। रमेशच्या मित्राने त्याचा सल्ला घेतला आणि लवकरच समजले की त्याची पत्नी प्रियासारखीच रत्न आहे। तो तिच्याशी प्रेम आणि आदराने वागू लागला आणि त्यांचे वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाले। सरतेशेवटी रमेश आणि प्रियाची लग्नानंतरचे प्रेम कथा त्यांच्या गावात एक दंतकथा बनली। लोक त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना त्या जोडप्याबद्दल सांगतील, ज्याने त्यांना शिकवले की खरे प्रेमाला सीमा नसते। ते आनंदाने जगले आणि त्यांचे प्रेम पुढील पिढ्यांसाठी लोकांना प्रेरणा देत राहिले। धन्यवाद।